रक्त सांडू पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही. सांगली कोल्हापूर पासून ते थेट वर्धा यवतमाळ पर्यंत गेल्या काही महिन्यांमध्ये हाच नारा जोरदारपणे घुमतोय. एका बाजूला फडणवीस सरकार शक्तीपीठ महामार्ग महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी आणि विकासासाठी अत्यंत महत्वाचा असल्याचं ठासून सांगतंय, तर दुसऱ्या बाजूला हजारो शेतकरी, ग्रामस्थ आणि स्थानिक संघटना रस्त्यावर उतरून याच प्रकल्पाला कडाडून विरोध करतायत. समृद्धी महामार्गानंतर महाराष्ट्रातील सर्वात मोठा आणि महत्वाकांक्षी रस्ते प्रकल्प मानला जाणारा शक्तीपीठ महामार्ग आता केवळ पायाभूत सुविधांचा विषय राहिलेला नाहीये, तर तो राजकीय, सामाजिक आणि आर्थिक संघर्षाचा एक मोठा केंद्रबिंदू बनलाय. त्यामुळे आता हा शक्तीपीठ महामार्ग नेमका काय आहे, सरकारला तो का हवा आहे आणि या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा मात्र इतका तीव्र विरोध का आहे, तेच आपण समजून घेऊ. मात्र त्यासाठी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नीट बघा. सर्वात आधी शक्तीपीठ महामार्ग हा प्रकल्प नेमका काय आहे ते समजून घ्या. शक्तीपीठ महामार्ग म्हणजे नागपूर गोवा एक्सप्रेसवे. हा महाराष्ट्राच्या दोन टोकांना जोडणारा एक अत्यंत महत्वाकांक्षी प्रकल्प आहे. हा सुमारे 802 किलोमीटर लांबीचा ऍक्सेस कंट्रोल एक्सप्रेसवे असणार आहे. या महामार्गाची सुरुवात विदर्भातील वर्धा जिल्ह्याच्या पवनार येथून होईल आणि तो कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवी येथे संपेल. हा महामार्ग राज्यातील वर्धा, यवतमाळ, हिंगोली, नांदेड, परभणी, बीड, लातूर, धाराशिव, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग या 13 जिल्ह्यांना जोडणार आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी तब्बल 86,000 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. आता या महामार्गाला शक्तीपीठ हेच नाव का दिलं गेलं तेही ऐका. शक्तीपीठ महामार्ग केवळ वाहतुकीचा रस्ता नसून तो धार्मिक पर्यटनाचा एक मोठा कॉरिडॉर आहे, असा फडणवीस सरकारचा दावा आहे. या मार्गामुळे राज्यातील अनेक प्रमुख तीर्थक्षेत्र एकाच धाग्यामध्ये जोडली जाणार आहेत. यामध्ये प्रामुख्यानं माहूरची रेणुका माता, तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, पंढरपूरचं विठ्ठल मंदिर, अंबेजोगाई, परळी वैजनाथ, अक्कलकोट यांचा समावेश आहे. म्हणजेच पायाभूत सुविधांसह धार्मिक स्थळांचा विकासही या माध्यमातून केला जाणार असल्याचा सरकारचा दावा आहे. आता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा कडाडून विरोध का होतोय ते पाहूयात. विरोधाचं पहिलं कारण म्हणजे शक्तीपीठ महामार्गाच्या आडून शेतकऱ्यांच्या सुपीक आणि बागायती जमिनींचा बळी दिला जातोय. सरकार अनेकदा समृद्धी महामार्गाचं उदाहरण देते, मात्र दोन्ही प्रकल्पांमध्ये एक मोठा फरक आहे. समृद्धी महामार्ग प्रामुख्यानं कोरडवाहू किंवा कमी उत्पादनक्षम पट्ट्यातून जातो. या उलट शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर यांसारख्या अत्यंत सुपीक आणि सधन पट्ट्यातून जात आहे. या भागामध्ये ऊस, द्राक्ष, हळद, भाजीपाला आणि फळबागांचं मोठ्या प्रमाणावर उत्पादन घेतलं जातं. आता याच सुपीक जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी रस्त्यावर उतरलाय. विरोधाचं दुसरं कारण म्हणजे सुपीक जमिनी गेल्यास शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा आणि भविष्याचा प्रश्न निर्माण होईल. सरकार जमिनीच्या बदल्यात भरघोस आर्थिक भरपाई देण्याची भाषा करतंय, पण शेतकऱ्यांचा थेट सवाल आहे, पैशानं कायमस्वरूपी रोजगार मिळेल का? अनेक कुटुंबांची 3-4 पिढ्यांची उपजीविका या शेतीवर अवलंबून आहे. 1-2 एकर जमीन असलेला शेतकरी भूमिहीन झाला तर हातात आलेला पैसा काही वर्षात संपेल आणि भविष्यामध्ये त्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा, रोजगाराचा आणि आर्थिक सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होईल. विरोधाचं तिसरं कारण म्हणजे शक्तीपीठ महामार्गामुळे अनेक वस्त्या आणि गावांचं विस्थापन होईल. शक्तीपीठ महामार्ग केवळ शेतांमधून जाणार नाही, तर त्याच्या आखणीमध्ये अनेक गावं, वाड्या आणि वस्त्या बाधित होणार आहेत. पिढ्यानपिढ्या बसवलेली घरं लोकांना सोडावी लागल्यास संपूर्ण सामाजिक रचना विस्कळीत होईल. त्यामुळे हा लढा फक्त जमिनींचा नसून गावांच्या अस्तित्वाचा देखील आहे. विरोधाचं चौथं कारण म्हणजे या महामार्गाची खरंच गरज आहे का? कोणत्याही हजारो कोटींच्या प्रकल्पाचा पहिला निकष त्याची अत्यावश्यकता असते. याच मुद्द्यावरून विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडलं आहे. महाराष्ट्रात आधीच समृद्धी महामार्ग, पुणे बंगळुरू महामार्ग आणि नागपूर रत्नागिरी महामार्ग यांसारखे मोठे मार्ग अस्तित्वात आहेत किंवा त्यांचं काम सुरू आहे. मग एकाच दिशेने जाणारा आणखी एक 86,000 कोटींचा नवा महामार्ग कशासाठी, असा सवाल विरोधक आणि शेतकरी संघटना करत आहेत. त्याचवेळी नव्यानं हजारो हेक्टर जमीन संपादित करून पर्यावरणाचा आणि शेतीचा नाश करण्यापेक्षा जे रस्ते आधीच अस्तित्वात आहेत
त्यांचं चौपदरीकरण किंवा सहापदरीकरण का केलं जात नाही? यामुळे कमी खर्चात आणि कमी विस्थापनामध्ये उद्दिष्ट साध्य होईल असं तज्ज्ञांचं मत आहे. तसेच पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणातील संवेदनशील पट्ट्यातून हा रस्ता नेण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती डोंगरफोड आणि वृक्षतोड करावी लागेल. त्यामुळे पर्यावरण आणि नैसर्गिक जलस्रोतांचं मोठं नुकसान होईल अशी भीती पर्यावरण तज्ज्ञ आणि पर्यावरण प्रेमी व्यक्त करतायत. या 4 कारणांमुळे शक्तीपीठ महामार्गाला कडाडून विरोध केला जातोय. विशेष म्हणजे पश्चिम महाराष्ट्रासारख्या सुपीक भागातील शेतकरी शक्तीपीठ महामार्गाविरोधात अधिक आक्रमक असल्याचं पाहायला मिळतंय. मग शेतकऱ्यांचा इतका विरोध असताना देखील सरकारच्या दृष्टीनं हा प्रकल्प महत्वाचा का आहे? तर तेही पहा. फडणवीस सरकारचं म्हणणं आहे की शक्तीपीठ महामार्गांमुळे वेळेची मोठी बचत होईल. कारण सध्या नागपूर ते गोवा या प्रवासाला साधारण 21 तासांचा वेळ लागतो. हा महामार्ग पूर्ण झाल्यास हेच अंतर अवघ्या 11 ते 12 तासांमध्ये पार करता येईल. लॉजिस्टिक आणि माल वाहतुकीसाठी हा एक क्रांतिकारी बदल ठरेल. म्हणजे विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतमाल आणि औद्योगिक उत्पादनं बंदरांपर्यंत नेण्यासाठी खूप वेळ आणि पैसा खर्च होतो. मात्र शक्तीपीठ महामार्गामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातील उत्पादनांना थेट कोकणातील बंदरांपर्यंत जलद गतीनं नेता येईल, ज्यामुळे निर्यात वाढेल आणि उद्योगांना चालना मिळेल. त्याच वेळेला शक्तीपीठ महामार्गामुळे धार्मिक पर्यटन आणि अर्थव्यवस्थेला गती मिळेल असाही दावा सरकार करतंय. तीर्थक्षेत्र जोडली गेल्यामुळे भाविकांचा प्रवास सुलभ होईल. यातून हॉटेल व्यवसाय, पर्यटन आणि स्थानिक पातळीवरती मोठ्या प्रमाणावरती रोजगार निर्माण होईल असं सरकार म्हणतंय. आता फडणवीस सरकार शक्तीपीठ महामार्गाबाबत कोणतेही आणि कितीही दावे करत असलं तरी शेतकरी मात्र या महामार्गाविरोधात आक्रमक असल्याचंच पाहायला मिळतंय. याचीच प्रचिती कोल्हापूर मधील भव्य शेतकरी मोर्चातून आली आहे. कोल्हापुरात हजारो शेतकरी, महिला आणि विविध संघटनांचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. अगदी आमचं रक्त सांडलं तरी चालेल, पण शक्तीपीठ महामार्ग होऊ देणार नाही असाच आक्रमक पवित्रा शेतकऱ्यांनी घेतलाय. शेतकऱ्यांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे सरकार देखील थोडं बॅकफूटवर आलंय. कारण सुरुवातीच्या काळात सरकार शक्तीपीठ महामार्गासाठी अत्यंत आग्रही होतं. मात्र कोल्हापूर आणि सांगलीसह अनेक जिल्ह्यांमध्ये निघालेले भव्य मोर्चे, शेतकऱ्यांचा रोष आणि सत्ताधारी पक्षातीलच काही स्थानिक आमदारांचा वाढता विरोध पाहता सरकारला देखील एक पाऊल मागं घ्यावं लागलंय. सध्या सरकारनं या महामार्गाच्या भूसंपादन प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. मात्र हा प्रकल्प अधिकृतपणे अद्यापही रद्द करण्यात आलेला नाही. त्यामुळे आगामी काळामध्ये शक्तीपीठ महामार्गावरून सरकार विरुद्ध शेतकरी हा संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आता शक्तीपीठ महामार्गाभोवतीचा हा संघर्ष वरवर पाहता केवळ एका रस्त्याचा वाटत असला तरी तो प्रत्यक्षात महाराष्ट्राच्या विकास मॉडेलवरचा एक मोठा प्रश्न आहे. एकीकडे रस्ते, उद्योग आणि पायाभूत सुविधांशिवाय राज्याचा वेगवान विकास शक्य नाही हे वास्तव आहे. तर दुसरीकडे हाच विकास शेतकऱ्यांच्या सुपीक जमिनी, गावं आणि त्यांच्या शाश्वत उपजीविकेची राखरांगोळी करून नको हेही तितकंच सत्य आहे. त्यामुळे सरकारनं प्रामाणिकपणे थोडा विचार करण्याची गरज आहे. शक्तीपीठ महामार्गाबाबत तुमचं काय मत आहे? हा प्रकल्प व्हावा की नाही हे कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, विशेषतः शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवा आणि माझे चॅनल सबस्क्राईब करा.